हॅलो फ्रेंड्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड या सेक्शनमध्ये आपण आता पाहणार आहोत प्रामुख्याने लॉज गव्हर्निंग द फ्लूइड फ्लो. राईट. सो लास्ट सेशनमध्ये आपण फ्लूइड डायनॅमिक्सला सुरुवात केली होती, हायड्रोडायनॅमिक्सला, आणि त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं फ्लूइड फ्लोचे टाइप्स किती असतात आणि एक महत्त्वाची फ्लूइडची प्रॉपर्टी आपण शिकलो, दॅट इज विस्कोसिटी. सो viscosity is nothing but something which comes out of the fluid friction, right? It is the property of fluid by virtue of which the fluid itself opposes the flow. मग ही विस्कॉसिटी प्रॉपर्टी कशी आली हे समजून घेण्यासाठी आपण विस्कस ड्रॅग, विस्कस फोर्सचा अभ्यास केला. राईट. सी फ्लुइड्सचे दोन लेयर्स एकमेकांवर ज्यावेळेस स्लाइड होत असतात त्यावेळेस तिथे जो फोर्स जनरेट होतो रिलेटिव्ह मोशनमुळे, तो फोर्स त्या फ्लोला विरोध करतो. आपण त्या फोर्सला म्हटलं विस्कस फोर्स. राईट. मग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटीच्या सहाय्याने आपण त्या विस्कस फोर्सचा आणि विस्कोसिटीचा संबंध काढला. तर तो एक आपण 2 मिनिटात रिवाइज करू. सी अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, दोन लेअरमधील जो विस्कस फोर्स आहे, जो ड्रॅग फोर्स आहे, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो त्या लेअरच्या एरियाला आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो व्हेलॉसिटी ग्रेडियंटला. आता इथे आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट ही टर्म देखील डिफाईन केली होती. तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे पर्टिक्युलरली द चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. सी फ्लुइडच्या फ्लोमध्ये आपण बघितलं, विस्कस फ्लुइडच्या फ्लोमध्ये, की जो लेअर स्टेशनरी सरफेसच्या अगदी जवळ आहे त्याच्यापेक्षा त्याचा वरचा लेअर, त्याच्यापेक्षा त्याचा वरचा लेअर आणि त्याच्यापेक्षा त्याचा वरचा लेअर हा जास्त वेलॉसिटीने मूव्ह होत असतो. राईट. म्हणजे वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स खालनं वरपर्यंत वाढत जाते. मग त्याला आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणतो. सो न्यूटनने त्याच्या लॉमध्ये सांगितलं की धिस विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट अलॉंग विथ द एरिया ऑफ द लेअर. आणि मग आपण इथे मॅथमॅटिकली एफ इज इक्वल टू इटा इंटू ए इंटू डी व्ही बाय डी एक्स असं एक एक्सप्रेशन तयार केलं होतं, ज्याला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी म्हणतात. मग इथं आपल्याला कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटीला मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करणारा एक फॉर्म्युला मिळाला. राईट. सो दिस वॉज व्हॉट वी हॅव सीन इन लास्ट लेक्चर. आता आपल्याला बघायचं आहे का एखादी स्पेरिकल बॉडी जर विस्कस फ्लुइडमधून मूव्ह होती तर तिच्यावर ॲक्ट होणारा जो विस्कस फोर्स आहे तो कसा काढता येईल. सो या संदर्भात सर जॉर्ज स्टोक्सने अभ्यास केला आणि आपल्याला एक लॉ दिला. सो व्हॉट स्टोक्स प्रपोज इन हिज लॉ. सो स्टोकने काय सांगितलं, जर विस्कस फ्लुइडमधनं, विस्कस मीडियममधनं जर आपण एखादी स्पेरिकल बॉडी मूव्ह केली, एखादी स्पेरिकल बॉडी त्यामध्ये टाकून दिली, तर तिच्यावरती वरच्या दिशेनं म्हणजे तिच्या मोशनच्या विरुद्ध दिशेनं एक ड्रॅग फोर्स, एक विस्कस फोर्स ॲक्ट होतो. जो फोर्स त्या बॉडीच्या शेपला डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असतो. सो स्टोक्सने त्याच्या लॉमध्ये सांगितलं तर जर एखाद्या विस्कस मीडियममधनं जर स्पेरिकल बॉडी मूव्ह होती खालच्या दिशेनं, वरून खाली टाकली आपण, जस्ट लाईक एखादा चेंडू आपण पाण्यात टाकला. So viscous force acting in upward direction is directly proportional to radius of that body. Then it is directly proportional to velocity of that body in the fluid. त्या फ्लुइड मध्ये त्याच्या व्हेलॉसिटीला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द विस्कोसिटी ऑफ दॅट मीडियम. ठीक आहे. सो अशा 3 गोष्टी त्याने घेतल्या. पहिला रेडियस ऑफ बॉडी म्हणजे बॉडीचा शेप इथे कन्सिडर केला गेला. देन व्हेलॉसिटी ऑफ बॉडी म्हणजे बॉडीची मोशन इथे कन्सिडर केली गेली आणि विस्कोसिटी ऑफ मीडियम म्हणजे मीडियमची विस्कोसिटी देखील इथे कन्सिडर केली. मग या 3 गोष्टी जर आपण कंबाईन केल्या तर स्टोक्स लॉ काय सांगतो तर विस्कस फोर्स और विस्कस ड्रॅग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा इंटू आर इंटू व्ही. राईट. मग हा झाला स्टोक्सचा लॉ. मग स्टोक्सने एक्सपेरिमेंटली येथे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॅल्क्युलेट केला. जर याला आपण मॅथमॅटिकली लिहिलं तर हे होईल एफ इज इक्वल टू के इंटू इटा इंटू आर इंटू व्ही. मग स्टोक्सने एक्सपेरिमेंटली ह्या के ची व्हॅल्यू 6 पाय अशी काढली. राईट. आणि फायनली आपल्याला इक्वेशन मिळालं एफ इज इक्वल टू 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही. दिस इज मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर स्टोक्स लॉ. सो आपल्याला परीक्षेला प्रश्न काय येईल, स्टेट अँड एक्सप्लेन स्टोक्स लॉ. So Stokes law is particularly for the spherical object which falls through the viscous medium. According to Stokes law,
according to the statement of Stokes' law, the viscous force or the viscous drag acting on the spherical bodies moving through the viscous medium is directly proportional to the coefficient of viscosity of medium, directly proportional to the radius of spherical body, and directly proportional to the velocity of spherical body through that medium. Therefore, F is directly proportional to eta into R into V, and that is F is equal to 6 pi eta into R into V. Now, by using this formula, we can always find out the force acting, the viscous force, the drag force acting on the spherical body which is falling through the medium. Then we can calculate eta, that is coefficient of viscosity of that medium, if the force is known to us and other parameters are known to us. Then we can calculate shape of that body, radius of that body. We can always calculate the velocity of that body. So this is how mathematically Stokes' law can be used to solve the problems related spherical bodies falling through the viscous medium. So MST CET पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात राहणं गरजेचं आहे. प्लस बोर्डाचे जे न्यूमरिकल आहेत 2 मार्काचे स्टोक्स लॉवर तेही याच्यातनं सुटतील आणि स्टोक्स लॉचा एक 2 मार्काचा प्रश्न देखील आपल्याला इथे सुटेल. आता ह्या सेक्शन मध्ये आपल्याला आणखी एक पुढचा पॅरामीटर बघायचा आहे, तो म्हणजे टर्मिनल वेलोसिटी. राईट. मित्रांनो, एखादी स्पेरिकल बॉडी जर एखाद्या विस्कस मीडियम मध्ये पडली, एखाद्या विस्कस मीडियम मध्ये आपण टाकली, तर सुरुवातीला ती ॲक्सलरेट होती, सुरुवातीला तिची व्हेलॉसिटी वाढत जाते आणि आफ्टर सम टाइम, आफ्टर गोइंग डीप इनसाइड दॅट लिक्विड, इनसाइड दॅट फ्लुइड, इट इज फाउंड that body moves with a constant velocity. मग ती जी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे तिला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणतो. ही झाली थेअरी. मग आता ही टर्मिनल व्हेलॉसिटी त्या बॉडीला तिथे कशी आली किंवा सुरुवातीला काय होतं किंवा त्या बॉडीवर एकंदरीत त्या लिक्विडमध्ये, विस्कस लिक्विडमध्ये पडल्यानंतर कुठल्या प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात, हे ओव्हरऑल एनालिसिस आपल्याला इथे करायचं आहे. सो टर्मिनल व्हेलॉसिटी काय आहे, टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा तयार करायचा, हा एक स्ट्रेट फॉरवर्ड इथे थेअरी क्वेश्चन तयार होईल. लाईक डिफाईन टर्मिनल व्हेलॉसिटी अँड ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर द टर्मिनल व्हेलॉसिटी. समजा हा 3 मार्काचा प्रश्न बोर्डासाठी आपण गृहीत धरला, तर टर्मिनल व्हेलॉसिटी इज द बॉडी, द स्पेरिकल बॉडी when moves through the viscous fluid. After some time, it experiences a constant velocity, and this velocity is called as terminal velocity. Now, to derive the formula for terminal velocity, we have to consider the forces acting on the body which is falling through that medium. ठीक आहे. Now suppose आपल्याकडे एक बॉडी आहे जी विस्कस मीडियम मध्ये खाली फॉल होते. सी नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेस तुम्ही असं कंटेनरच पाहिजे. सी इवन एअर इज अ मीडियम. थ्रू एअर आपण डिफरंट स्पेरिकल ऑब्जेक्ट खाली येतात त्यावेळेस एअरचे फोर्सेस त्यावरती, एअर ड्रॅग्स त्यावरती ऍक्ट होतात. राईट. सो त्यामुळे ते तिथं तसंही कन्सिडर करता येईल. सो लेट अस अंडरस्टँड द कन्सेप्ट. सपोज आपल्याकडे आर रेडियसची एक बॉडी आहे जी एखाद्या फ्लुइडमधनं खालच्या दिशेला मूव्ह होते. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचा डाऊनवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज इट्स वेट, दॅट इज mg. राईट. अँड अपवर्ड फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी आर. सो 2 फोर्सेस बॉडीवर ऍक्ट होतील इथे. एक विस्कस फोर्स, विस्कस ड्रॅग. राईट. विस्कस फोर्स or we can say viscous drag, that is Fv, and secondly upthrust on the body, Fv. So equilibrium मध्ये we can say weight of body is equals to viscous force plus upthrust, that is force acting on the body in the upward direction due to the reactive force we can say. राईट. मग आता आपल्याला वेट ऑफ बॉडीचा फॉर्म्युला माहिती आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी. विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आपण स्टोक्स लॉ वरून घेणार. अपथ्रस्ट आपल्याला इथे डाऊनवर्ड फोर्स माहिती आहे, म्हणजे इक्वल अमाऊंट ऑफ अपथ्रस्ट डेव्हलप होणार. मग आता आपण याचे इक्वेशन्स जर सगळे टाकले तर वी कॅन रीच अप टू द डेरिवेशन ऑफ टर्मिनल व्हेलॉसिटी. राईट. मग आता सपोज द बॉडी विच इज मूव्हिंग थ्रू द मीडियम has density, let us say rho. Density of liquid is sigma, that is density of fluid. So rho is the density of the body, the object which is falling. Then rho is density of liquid or medium. So it is not fluid म्हणू आपण, liquid म्हणण्यापेक्षा
density of fluid or medium. Then V is velocity of body. V is velocity of body. Then eta is coefficient of viscosity. बॉडीचा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आपण इटा घेतला. आता आणखी महत्त्वाचे पॅरामीटर्स काय? आर इज रेडियस ऑफ बॉडी दॅट वी हॅव ऑलरेडी कन्सिडर. सो लेट अस फाइंड आउट द फोर्सेस वन बाय वन. ठीक आहे. सो हियर मास ऑफ बॉडी वी नो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देयरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. राइट. हा फॉर्म्युला आपण यूज करणार. हियर व्हॉल्यूम ऑफ बॉडी V इज 4/3 pi r cube. राइट. 4/3 pi r cube. कारण बॉडी आपण स्पेरिकल कन्सिडर केली. त्या हिशोबाने मास ऑफ बॉडी इज 4/3 rho into pi r cube. ठीक आहे. सो with this we can calculate the weight of body. So weight of body is equal to mg. Right. mg. Therefore it is 4/3 rho into pi r cube into g. This is our first force, that is upward force, total downward force, total downward force acting on the body. Now according to Stokes law upward force किती असेल? upward force due to viscosity, that is viscous force Fv, it is 6 pi eta into r into v. 6 pi constant, eta is coefficient of viscosity, r is radius of body and v is velocity of body. Right. So this v is our target, that is what is terminal velocity. Right. त्यानंतर drag upward force due to upthrust. राइट. तो कसा काढता येईल? Fu. सो हा रिएक्टिव्ह फोर्स आहे, म्हणजे हा इक्वल्स टू mg असेल. ओनली थिंग तेवढ्या प्रमाणात ते जे लिक्विड आहे, ते जे फ्लुइड आहे, तेवढंच मास त्या बॉडीला विरोध करेल. राइट. मग हियर वी हॅव टू कन्सिडर m इज इक्वल टू, अगेन दिस इज to find out upthrust. First consider m is equal to rho into, sorry, in this case we have to consider density of liquid, sigma into v. Right. कारण तो फोर्स कोण देणार आहे? ते मीडियम देणार आहे. So it is sigma into v. So that is why it is 4/3 sigma into pi r cube, and therefore Fu will become 4/3 sigma into pi r cube into g. Right. So now we have formula for viscous force, we have formula for upthrust, we have formula for downward force. So let us consider equilibrium of a body at certain point. मग आता बॉडी इक्विलिब्रियम मध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस the total downward force of body will be balanced by the total upward force. Right. आपण इथे डायग्राम काढून घेऊ. Total upward force and total downward force. Now this downward force Ft, that is weight of body, upthrust is Fv plus Fu. So we can always write the equation weight is equals to Fv plus Fu. So put the values. Weight is 4/3 into rho into pi r cube into g is equals to upthrust is viscous force is 6 pi eta into r into v, and this plus 4/3 sigma into pi r cube into g. ठीक है. Now first of all let us find formula for this velocity, that is terminal velocity. Therefore here throughout the expression we can cancel pi. Right. So pi cancel with, so what we can write? 6 times eta into r into v is equals to 4/3 rho r cube g minus 4/3 rho sigma r cube g. Right.
So therefore it is 4 by 3 r cube into g into bracket rho minus sigma, and here it is 6 eta r into v. So therefore v is equal to 4 by 3 r cube g sigma minus eta divided by sigma minus rho minus sigma divided by 6 times eta into r. So final derivation for the velocity will become, now this 3 into 6 18, so we can write 2 by 9, right? Oh, okay. So r square g rho minus sigma divided by eta. So this is what will give us the formula for the terminal velocity, right? Now by using this formula we can also find out the formula for viscosity, right? So viscosity साठी काय formula तयार होईल इथंच लिहितो तो. So we have to just adjust the term to find out the formula for viscosity. So viscosity किती येईल मग इथे, it will be again 2 by 9 r square g rho minus sigma divided by terminal velocity, right? So this is the formula for your eta. So this is what is terminal velocity, right? So our formula for the terminal velocity and this coefficient of viscosity will help us to solve numerical as well as MCQs. So concept लक्षात घ्या. आपण काय केलं, सुरुवातीला आपण बघितलं स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ काय सांगतो, स्पेरिकल बॉडी एखाद्या मीडियम मधून मूव्ह होत असतील तर ते मीडियम त्या बॉडीवर व्हिस्कस फोर्स ऍक्ट करणार अपवर्ड डायरेक्शन इन. तो फोर्स असणार 6 पाय eta into r into v. स्टेटमेंट काय आहे, व्हिस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोएफिशिएंट ऑफ viscosity, then viscous force is directly proportional to radius, viscous force is directly proportional to velocity, and that is why हा फॉर्म्युला तयार होईल. त्यानंतर आपल्याला टर्मिनल वेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे, का स्पेरिकल बॉडीज एखाद्या मीडियम मधून डाऊनवर्ड मोशन करत असतील तर त्याच्यावरती अप थ्रस्ट ऍक्ट होणार आहे, त्यानंतर त्याच्यावरती अपवर्ड डायरेक्शनने विस्कस फोर्स ऍक्ट होणार आहे, आणि हे दोन्ही फोर्सेस तुमच्या वेटला बॅलन्स करायचा प्रयत्न करतील. एका स्टेजला ते वेटला बॅलन्स करतील आणि त्यावेळेस ती बॉडी कॉन्स्टंट वेलॉसिटीने खाली मूव्ह व्हायला लागेल, अँड दॅट कॉन्स्टंट वेलॉसिटी इज कॉल्ड एज टर्मिनल वेलॉसिटी. मग तिचा फॉर्म्युला आपण तयार केला. त्याचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी आपण अपवर्ड फोर्स काढला, त्यानंतर अप थ्रस्ट काढलं, त्यानंतर डाऊनवर्ड फोर्स काढला टोटल, आणि इक्विलिब्रियम मध्ये ते सारखे दाखवले आणि बस इक्वेशन सॉल्व्ह करत गेलो. फायनली वी हॅव द फॉर्म्युला फॉर टर्मिनल वेलॉसिटी. आता याच्यावरनं कन्क्लुजन भरपूर निघतात टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑन MSTCAT. लाईक टर्मिनल वेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर, म्हणजे त्यातला ग्राफ पॅराबोलिक येणार आहे. टर्मिनल बॉडी जितकी मोठी होईल तितकी टर्मिनल वेलॉसिटी जास्त असेल. टर्मिनल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन डेन्सिटीज ऑफ लिक्विड. ठीक आहे, समजा डेन्सिटी बॉडीची डेन्सिटी आणि तुमची मीडियमची डेन्सिटी याच्यातली जी वजाबाकी आहे, याच्यातलं जे सबट्रॅक्शन आहे त्याला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ते जर निगेटिव्ह आलं तर वेलॉसिटी निगेटिव्ह होईल का, हा प्रश्न आहे. बॉडी खाली जाणार नाही, बॉडी तरंगल, कारण कॉमन सेन्स आहे. जर तुमचं फॉलिंग ऑब्जेक्टची डेन्सिटी लाईक प्लास्टिकचा बॉल घ्या आणि पाण्यात टाका, तो बुडणार नाही. सो इट विल बी रिमेन ऑन सरफेस ओनली. सो त्या ठिकाणी तुम्हाला टर्मिनल वेलॉसिटी बघायला नाही मिळणार. त्यानंतर इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू eta, म्हणजे जितकं मीडियम डेन्स, जितकं मीडियम जास्त विस्कस तितकी टर्मिनल वेलॉसिटी कमी, आणि जितकं मीडियम कमी विस्कस तितकी टर्मिनल वेलॉसिटी जास्त. तर ह्या कन्क्लुजनवर आपल्याला MCQ सोडवायचे. सेम थिंग हियर यू कॅन ऑब्झर्व अबाउट द viscosity. So these two formula are very important, right? Now let us discuss the next concept, which is nothing but the continuity equation. See मित्रांनो, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये फ्लुइड डायनॅमिक्सचा जो भाग आहे that basically tells us about the flow of liquid through the channel, through the pipeline, through the natural channels like river and all. So we are always interested in the measurable properties of fluid, like its velocity, then its discharge, then its pressure at different points. So out of this pressure and velocity आपण already बघितले. जर फ्लुइड फ्लो मध्ये जर velocity आणि pressure
तर कॉन्स्टंट असेल थ्रूआउट द फ्लो, किंवा ॲट एनी 2 पॉईंट आपण जर ते मेजर केले आणि इफ इट्स व्हॅल्यू इज कॉन्स्टंट, देन व्हॉट वी कॅन से इज द फ्लो इज स्टेडी फ्लो. मग असाच एक स्टेडी आणि इनकॉम्प्रेसिबल फ्लो इमॅजिन करून आपण कंटिन्युटी इक्वेशनचा एक कन्सेप्ट, एक फिनॉमिनन स्टडी केलेला आहे. सो कंटिन्युटी इक्वेशन समजून घेण्यासाठी फ्लुइड्सचा डिस्चार्ज काय आहे ते समजून घ्या. डिस्चार्ज म्हणजे काय? सो डिस्चार्ज इज नथिंग बट द अमाउंट ऑफ फ्लुइड flowing through the given cross section per unit time. So it is nothing but the volume of fluid per unit time. So unit of discharge is meter cube per second, right? Unit of discharge is meter cube per second. So it is found that when the fluid flows through some channel or through some pipe at any two cross section, 1 1 or 2 2, the amount of fluid flowing through the two cross section is always same. Okay? Now this is considering that the flow is steady and incompressible and there is no fluid friction at all. Then it is found that the amount of fluid flowing through channel 1 is equals to amount of fluid flowing through channel 2. म्हणजे mass of fluid flowing through this is equals to mass of fluid flowing through this. Now ultimately if we see, so discharge is always equals to area of cross section into velocity. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. डिस्चार्जचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, म्हणजे त्या सेक्शनचा एरिया किती आहे त्या ठिकाणी आणि वेलॉसिटी ऑफ फ्लुइड किती आहे. ती लक्षात घ्या. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर कमी झाला तर फ्लुइडची वेलॉसिटी वाढते आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर जास्त असेल तर फ्लुइडची वेलॉसिटी कमी होते. तसं का? नॅचरली तसं का होतं त्याचं कारण सांगतो. ज्या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होतो त्या ठिकाणी फ्लुइडचे पार्टिकल जर स्लोली मूव्ह झाले तर ते एकत्र तिथे जमा होतील आणि फ्लो चोक होईल. फ्लो तिथे चोक होऊन जाईल, राईट. ते तिथे जमा होऊन तो फ्लो थांबू शकतो तिथं, म्हणून तिथे ते फास्ट मूव्ह होत असतात. आणि ज्या ठिकाणी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे त्या ठिकाणी त्याला तिथं मुवमेंटची जास्त गरज नाही. पण ओव्हरऑल दोघांचा प्रोडक्ट जर बघितला तर आयडियल फ्लुइड फ्लोमध्ये तो डिस्चार्ज कॉन्स्टंट असतो. आणि एक्झॅक्टली हेच आपल्याला कंटिन्युटी इक्वेशनने सांगितलं की डिस्चार्ज ऑफ फ्लुइड इज कॉन्स्टंट ॲट एनी टू सेक्शन्स. That means we can write A1 V1 is equal to A2 V2 is equal to constant, right? Now this is simple statement of continuity equation. मग आता समजा परीक्षेला कंटिन्युटी इक्वेशनवर परीक्षेला 2 मार्काचा प्रश्न, एखादा MCQ किंवा 2 मार्काचं न्यूमेरिकली का स्टेट अँड एक्सप्लेन कंटिन्युटी इक्वेशन. सो सिंपल. The amount of fluid flowing per unit time between any two cross section of fluid flow remains constant if the flow is incompressible and steady, right? That is A1 V1 is equal to A2 V2 is equal to constant, right? Now you can solve number of numerical on this. A is equal to समजा pi r square घेतला, सर्क्युलर पाईप घेतला, एका ठिकाणी रेडियस r1 आहे, दुसऱ्या ठिकाणी रेडियस r2 आहे. So you can always write pi r1 square into V1 is equals to pi r2 square into V2, right? You can find out velocity, you can find out radius, you can find out ratio of radius, and you can decide समजा इथे दुप्पट झाली वेलॉसिटी तर रेडियस मध्ये काय रेशो राहील. ह्या टाईपचे MCQ तुम्हाला सोडायला मिळतील, राईट. सो दिस इज अबाउट दी कंटिन्युटी इक्वेशन. सो ह्या सेशनमध्ये आपण बघितलं सगळ्यात महत्त्वाचं का बेस्ड ऑन व्हिस्कॉसिटी अँड बेस्ड ऑन दी फ्लुइड प्रॉपर्टीज फ्लोमध्ये स्टोक्स लॉ काय आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी काय आहे आणि कंटिन्युटी इक्वेशन काय आहे. सो हे तिन्ही पॉईंट MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचे आहे. अतिशय सिंपल रीतीने समजून घ्या. स्टोक्स लॉ, टर्मिनल व्हेलॉसिटी ह्या स्पेरिकल बॉडीजसाठी आहे. फॉर्म्युला बेस्ड कन्सेप्ट आहे. अल्टिमेटली कन्सेप्ट समजल्यानंतर फॉर्म्युले लक्षात ठेवा, त्याच्यावरची न्यूमेरिकल सॉल्व करता आले पाहिजे, राईट. नाव इन नेक्स्ट सेशन विल स्टडी द एनर्जी ऑफ फ्लुइड अँड देन हाऊ दिस एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, किंवा what has been done, what research has been done on the fluid energy, and that is by Bernoulli. And then we have to see number of application. एरोप्लेनचा शेप कसा असतो, स्ट्रीमलाइन बॉडीज का बनवल्या जातात. सो देर आर सो मेनी थिंग्स बेस्ड ऑन दी बर्नॉलीज इक्वेशन अँड दॅट विल बी आवर आय थिंक लास्ट टॉपिक इन दिस चॅप्टर. सो टिल नाव आपण बघितलंय फ्लुइड फ्लोमध्ये बेसिकली फ्लुइड फ्लोचे प्रकार, त्यानंतर त्याच्यातला डिफरन्स, रेनॉल्ड्स नंबर, क्रिटिकल व्हेलॉसिटी, देन व्हिस्कॉसिटी ऑफ फ्लुइड, व्हिस्कस फोर्स, न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कॉसिटी, स्टोक्स लॉ, अँड देन टर्मिनल व्हेलॉसिटी अँड कंटिन्युटी इक्वेशन. प्रत्येक टॉपिकचा फॉर्म्युला सेपरेट आउट काढा, नंतर सगळं एका पेजमध्ये हे बसलं पाहिजे. आय विल ट्राय टू कव्हर द एंटायर फ्लुइड फ्लो, दॅट इज फ्लुइड डायनेमिक्स इन सिंगल लेक्चर, अँड देन फायनली द एंटायर फ्लुइड मेकॅनिक्स in one session, so to take the revision, right? So
and please make one more thing sure, that you should see the previous lectures, then only you can understand the current lecture, right? तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणार नाही आणि मग तुम्हाला बोलणं फार सोपं आहे, हे बोरिंग आहे, असं आहे तसं आहे. बॉस दिस इज सायन्स, दिस इज फ्लुइड सायन्स, जे तुम्ही व्हिज्युअलाइज केलं तर समजणार आहे. नाव ठेवणाऱ्याला वेळ लागत नाही. सो बेसिकली माझी स्टुडंट्सला रिक्वेस्ट आहे, कारण मी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार करतो. मी ग्रामीण विद्यार्थ्यांना फार चांगलं ओळखतो, कारण मी 24 घंटे विद्यार्थ्यांमध्ये असतो. सो आय नो व्हॉट दे थिंक अँड हाऊ मच दे स्टडी. मला व्ह्यूजवरनं लक्षात येते. गायरसचे विद्यार्थी मी पर्टिक्युलरली तुम्हाला सांगेल, वॉच द व्हिडिओज प्रॉपरली, सिक्वेन्शियली, देन रेफर द बुक. मी त्याच्या बाहेर जात नाही आहे. मी त्याच्या बाहेर का जात नाही, गरज नाही आहे. आपण MST CET बोर्डासाठी हे व्हिडिओ बनवतो. वेन आय विल टेक lectures or sessions for JEE Mains, I will go in the deep, right? Chalo, thank you.